भारतीय टंकसाळीत तयार झालेले 10,000 रुपयांचे नाणे चलनात आल्यामुळे हे नाणे पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली आहे। अनेकांना अजून हे नाणे खरे आहे का खोटे हे माहीत नसल्यामुळे या 10,000 रुपयांच्या नाण्याबाबत सध्या लोक संभ्रम अवस्थेमध्ये आहेत। अहमदनगर शहरातील नगर पाथर्डी रोडवर असलेल्या संजीवनी हॉटेलचे चालक सुधाकर वायकर यांना हे 10,000 रुपयांचे नाणे एका ग्राहकांनी दिल्यानंतर ते थोड्या संभ्रम अवस्थेमध्ये होते। मात्र नाणं निरखून पाहिल्यानंतर हे नाणं भारतीय चलनातले आलेले नाणे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। चांदीच्या रंगाप्रमाणे चककणारे हे नाणे, या नाण्याच्या एका बाजूला 10,000 रुपयांचा आकडा असून दुसऱ्या बाजूला रवींद्रनाथ टागोर यांचं चित्र असून रवींद्रनाथ टागोर यांची 150वी जन्मजयंती असं हिंदी आणि इंग्रजीमध्ये छापण्यात आलं आहे। 1861 ते 2011 या कालावधीत या नाण्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्या फोटोखाली छापण्यात आलं आहे। हे नवीन आणि आज सकाळी भेटल्यापासून दिवसभर अनेक ग्राहकांनी हे नाणे पाहण्यासाठी गर्दी केली होती। आम्हालाही या नाण्याचं कुतूहल वाटलं असल्याची सुधाकर वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्यावेळी आमच्याकडे मी हॉटेल संजीवनीच्या माध्यमातून नगर पाथर्डी रोडवर सोनेवाडी या गावात व्यवसाय करत असताना विविध प्रकारचे आमच्याकडे ग्राहक येत राहतात। वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे चलन येत असते। तर त्याचप्रमाणे आज 10,000 रुपयाचा एक कॉईन आमच्याकडे रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तर तो सरकारनं आपल्या टाकसाळीत तयार केलेला आहे। तर तो आज आमच्याकडे आल्यानंतर एक आम्हाला एक कुतूहल, लोकांकडे आज आपले महाराष्ट्रीयन जनता असेल आपल्याकडे 10 रुपयाच्या ठोकळ्या स्वीकारत नाही, पण आज 10,000 रुपयाचा ठोकळा कसा घ्यायचा आहे, तर तो कसा घ्यायचा आहे तर आम्ही पहिल्यांदा अगोदर विचार केला व काय खरा आहे की खोटा आहे, तो कसाही असेल पण तो ठोकळा आपल्याकडे आज स्वीकारण्यात आलाय। आज तो ठोकळा आमच्याकडे आल्यामुळे आज दिवसभर आमच्या अनेक असंख्य ग्राहकांनी तो मनापासून त्याचा पाहण्याचा सगळा आनंद घेतलाय आणि आज आमच्या परिवारात किंवा आमच्या घरी एक लक्ष्मी आली दीपावलीच्या मुहूर्तावर, त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद होत आहे। आजपर्यंत नोटांच्या आणि नाण्यांच्या मूल्यात सर्वात मोठे भारतीय चलनाचे नाणे म्हणून या नाण्याच्या इतिहासामध्ये नोंद होऊ शकते। 100, 200, 500 आणि 2000च्या नोटा सध्या चलनामध्ये वापरण्यात येत आहेत। मात्र आता 10,000 रुपयांचे नाणे चलनात आल्यामुळे हे नाणे अनेकांच्या उपयोगी ठरणार आहे। कमी जागेत जास्त रक्कम एकाच वेळी वापरण्यासाठी हे नाणे उपयोगी पडू शकते। त्याचबरोबर जर हे नाणे हरवले तर जवळपास 10,000 रुपयांचा फटका एकाच वेळी बसू शकतो आणि चोरीला गेले तर तेव्हाही मोठी रक्कम एकाच वेळी चोरी जाऊ शकते आणि हाही तोटा या चलनी नाण्यातून होऊ शकतो। मात्र आता हे चलनी नाणे बाजारात आल्यामुळे ते पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी सुधीर वायकर यांच्या हॉटेलवर गर्दी केली आहे। एसना मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर।